धुळे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जे अनधिकृत होर्डिंग लागलेले आहेत त्याच्यावर कारवाईचं काम आमचं सध्या सुरू आहे। जी घाटकोपरची दुर्घटना झाली त्याच्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आदेश, नगरविकास विभागाने दिलेले आदेश आणि 2022ची होर्डिंग आणि आकाशचिन्हांच्या बाबतीतली जी एक उपविधी किंवा एक नियमावली आलेली आहे त्याचा आधार घेऊन आता महानगरपालिकेने काम सुरू केलेलं आहे। फेब्रुवारीमध्ये ठराव झाला आमचा, तर शहरामध्ये जवळजवळ 300च्या आसपास अनधिकृत होर्डिंग आहेत ज्याला परवानग्या नाहीत। आम्ही कारवाई सुरू केली, त्या होर्डिंग असोसिएशन आणि या सगळ्यांचे आमच्याकडे शिष्टमंडळी येऊन त्यांनी आमच्याकडे मागणी केलेली की आम्हाला रेग्युलराइज करून द्या, तर परवानगीच दिलेली नसल्यामुळं ते रेग्युलराइज करायचा प्रश्न नाही आहे। तर हे सगळे होर्डिंग कुठल्या ठिकाणी किती आहेत त्याचं सर्वे आणि बाकीचं सगळं काम आमचं पूर्ण झालेलं आहे। या लोकांचे ॲप्लिकेशन आल्यानंतर त्यांना रितसर या परवानग्या घेऊन हे होर्डिंग लागतील आणि नाले आणि नदीच्या पात्रातले वगैरे जे होर्डिंग आहेत ते रितसर सगळे होर्डिंग काढून घेतले जातील, तिथं कोणालाही होर्डिंग लावता येणार नाही। आणि यापुढे कुठलंही होर्डिंग असेल ते आम्ही जे सांगू त्या स्पेसिफिकेशनचे त्या ठिकाणचं हे ठरवून तिथली रितसर फी भरून त्यांनी ते परवानगी घेऊन तिथं होर्डिंग लावायचं आहे आणि ही परवानगी 1 वर्षभरासाठी असेल आणि त्याच्यानंतर मग पुढच्या हे राहतील। तर या निमित्ताने असं आवाहन राहील आपल्या सगळ्यांना, आणि प्रायव्हेट जागांवरचे पण काही प्रायव्हेट इमारतींवर वगैरे लागलेले होर्डिंग असतील तिथं पण नुसत्या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट नाही तर त्या ज्या इमारतीवर ते होर्डिंग लागणार आहे त्या इमारतीचं पण स्ट्रक्चर स्टॅबिलिटी आणि त्याचं हे बघितल्याशिवाय तिथं परवानग्या दिल्या जाणार नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।